तर इथे बघा यांनी सगळा पसारा घातलेला आहे. आईकडे आलं होतं बघा, साबणाचं काय वाट लावून सत्यानाश केलं साबण. तर बघा साबणमध्ये काय आहे, इतकं त्या साबणमध्ये काय खेळणार की तुम्ही बघा. एक रात्री 2 खोलले होते, पण बघा त्यांनी तिसरा पण खोलून टाकलाय साबण. आणि त्याच्यापुढे ही आता एवढी मोठी झालेली पोरगी, ही 2nd इयरला जाणार आहे, तर ती पण तिथे खेळते. आणि हे 4 वर्षाचा होत आलाय. पण काय सांगू, मुलांपुढे काय बोलायला काय. तर गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे. तर आईकडे आले मी आणि बघा हा सगळा पसारा आहे मुलांनी घातलेला. आणि इकडे आई माझी भाकरी भाजत आहे. तर बघा, आणि हे सगळं एका खोलीत कसं मावतं बघा. ॲडजस्ट करत होतो आम्ही, तेव्हा 6 जण राहत होतो. पण आता माझ्या बहिणी आणि आमची मुलं आलोत की आम्हाला जागा पुरत नाही. सो एक एक करून आम्ही इथे राहायला येत असतो. जो काही विचार आहे तो करणार आहोत. पण तोपर्यंत बघा, आवडत असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. ते आंबे आणि रायत्याचे आंबे आता बघूया कधी आई करून घालते आंबे. कारण इथे काय आंब्यांचं रायतं होईल असं वाटत नाही. हा एक खराब झाला आहे आंबा बघा, बघू शकता. आणि हे आंबे आहेत. आणि मी घरून पण आंबे आणले होते, काढले नाहीत, पडलेले आंबे होते. ते 5-6 आंबे घेऊन आलेत. तर बघा, हे आंब्यांचं रायतं वाटतं इथे शिजणार, डायरेक्ट शिजणार आंब्यांचं रायतं. तर बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर आवडत असेल तर सांगा कोण कोण रायतं खातात, आणि तुमच्या तिकडे आंब्यांच्या रायत्याला आणि काही नाव असेल तर कमेंट करून प्लीज सांगा. इथे सगळ्या पिशव्या भिंत्यांना हे जुन्या प्रकारचं तेव्हा लावत होते. आता आपलं कपाटं आली, पण आता हे काही जुनं आहे, तुम्ही बघू शकता. इकडे एक खिडकी आहे आणि ह्या ड्रममध्ये आम्ही कपडे ठेवले. आणि किती काही आणून दिलं हिला तरी कपडे इथे बाहेरच राहणार. किती आणून द्या सगळं. तर हे राशनचे तांदूळ आहे.